इथे काहीतरी झालेलं आहे. हा ट्रक आहे ना बंद झालेला आहे. ओ भाई, इथे आपटलं आहे काय? काका बाय. काका बाय. साक्षी बाय. काकू बाय. भेटूया परत लवकरच आपण. जेव्हा आपण गावी जातो तेव्हा एकदम हे बूट स्पेस गाडीचं एकदम खाली असतं आणि गावातून बघा काय काय दिलंय काका काकूंनी. तांदूळ, भाज्या वगैरे सगळं दिलेलं आहे. हेच तर आहे प्रेम, हेच तर आहे आपुलकी. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आम्ही 4 ते 5 दिवस राहिलो वाईमध्ये. आम्ही म्हणजे कोण? मी आणि आई. आणि आता टाइम झालेला आहे घरी जाण्याचा. घरी म्हणजे डोंबिवलीला आता जाणार आहे. डोंबिवलीचं डिस्टन्स आहे वाईमधून 240 किलोमीटर, जे आपल्याला कव्हर करायला लागणार आहेत किमान 5-5.5 तास. आणि ब्रेक घेऊन थोडा अर्धा तास वाढेल. तर चला, ही एकदम अमेझिंग, एकदम ऑसम, एकदम सुपर ट्रिप चालू करूया. आई बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, मामा की जय. तर आता आम्ही जस्ट 5 ते 10 मिनिटं चाललो आहोत आणि हा रोड दाखवायला मी कॅमेरा ऑन केला तुम्हाला. हा रोड आहे धूम धरणच्या बाजूचा रोड. थोड्या वेळात म्हणजे 5 ते 10 किलोमीटर नंतर वाई सिटी येईल, जिथे ढोल्या गणपतीचं मंदिर आहे. हा रोड बघा यार तुम्ही. हा लेफ्टला आहे ना, लेफ्टला तिथे धूम धरण आहे. हे बघा, हेच धरण आहे. मी ट्राय करतो कॅप्चर करायचं. हा बघा, हेच धरण आहे आणि आम्ही सरळ जातो आहोत. आता वाई येईल. हा रोड बघा, आजूबाजूला झाडं आणि मधून रोड. इतक्या गरमीमध्ये पण, इतक्या हीटमध्ये पण, इतक्या उन्हात, कडकत्या उन्हात एकदम सावली, एकदम थंड वाटते या रस्त्यावरून. तर आता दुपारचे वाजलेले आहेत 12:50. घरी 5:30 दाखवत आहे, बट मला नाही वाटत 5:30 पर्यंत पोहोचू. बिकॉज एक स्टॉप घेऊन जायचं आहे आपल्याला, थोडा ब्रेक घेऊन जायचंय, आरामात फ्रेश होऊन जायचं आहे आपल्याला आणि मजा करत जायचंय. तर आलेलो आहे आपण वाई सिटीमध्ये. वाई सिटी ना एकदम बेस्ट आहे, बेस्ट, एकदम बेस्ट. आणि इकडचं जे मार्केट आहे ना, फळांचं मार्केट, भाज्यांचं मार्केट, तुम्हाला सगळं काही इथे फ्रेश मिळेल. फ्रेश, एकदम फ्रेश. आणि आता बाजूला आपले लाडके गणपती बाप्पा पण दिसतील. गणपती बाप्पा मंदिरचा कळस दिसेल आपल्याला ढोल्या गणपतींचं. हे बघा, बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. इकडे तुम्ही जरूर या, या मंदिरात जरूर या. इतकं भव्य असं मूर्ती आहे ना आपल्या गणपती बाप्पांची, म्हणून त्यांना ढोल्या गणपतीचं नाव दिलं आहे, बिकॉज मूर्तीच खूप मोठी आहे. तर मिळालं आहे आपल्याला पेट्रोल पंप. इथे मस्तपैकी फ्युएल भरूया. 3,000 नाही तर 3,500 रुपयाचं. तर मस्त 3,200 रुपयाचं पेट्रोल भरलेलं आहे. आता जायला आरामात 600-700 किलोमीटर तर आरामात जाईल. आणि आता कसं आहे की आता जेव्हा आपण साताऱ्यावरून नाही तर कोल्हापूरवरून जेव्हा आपण मुंबई साईडला जातो ना, घाट उतरायचे असतात, तर त्यामुळे इतकं जास्त फ्युएल लागत नाही आणि ही गाडी एव्हरेज आरामात 20च्या वरचं दिसते. कधी कधी 22 आणि 24 पण दिलेलं आहे. आणि ऑन पेपर ARAI क्लेम्ड मायलेज आहे या गाडीचा 18 आणि ऑटोमॅटिकला अजून थोडी कमी येते. तर ही आहे 6 स्पीड ऑटोमॅटिक टॉर्क कन्व्हर्टर. तर 100 ते 200 किलो जे ट्रान्समिशनचे आहेत ते वाढतात, तर त्या वेटमुळे थोडासा एव्हरेज कमी देते. बट आता जाताना एव्हरेजचा काय इश्यूच नाही आहे. तर आहे ना, ही ट्रिप संपते. तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे, आईला पण माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. ट्रिप चालू होताना तर एक्सायटेड असतातच सगळे. ट्रिप एंड होताना पण आम्ही एक्सायटेड आणि खुशच असतो, बिकॉज एक ट्रिप संपल्यावरच एकदम बेस्ट नेक्स्ट ट्रिप चालू होईल ना यार. तर आता आलेलो आहे वाई सुरूर रोडवर. आणि तुम्ही जर इथे शनिवारी रविवारी याल ना,
तर बरेच गाड्या दिसतात, पण आज जास्त गाड्या नाही आहेत या रस्त्यावर. कम्पॅरेटिव्हली खूपच कमी गाड्या आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे वायसुरू रोड कशासाठी फेमस आहे? मी दाखवतो. हे बघा, हिंट मी तुम्हाला दिलेली आहे, उसाचा रससाठी. तर उसाचा रस मी बघतोय आता दुपारचे किती वाजलेत? 1:10. एकदम बेस्ट टाइम आहे उसाचा रस पियायला. अद्रक टाकून, जिंजर टाकून, आलं टाकून. एक आहे पुढे, ओळखीचे आहेत काका, ते उघडे असतील, म्हणजे ते जर त्यांचं दुकान जर ओपन असेल ना तर तिकडून पिन, नाही तर मग बरेच सारे आहे तिथे. लेफ्टला तुम्ही बघाल दर 1-1 मिनिटांनी एक उसाचा रस आहे. तर मस्त एकदम रिफ्रेशिंग शुगर केन ज्यूस पिलं आणि आता निघतो आहे टुवर्ड्स मुंबई, टुवर्ड्स डोंबिवली. हे मुंबईचा पार्ट नाही ॲक्च्युली डोंबिवली, पण आहे, मुंबईत येतं, बस विषय संपला. तर आता वायसुरू रोड सोडलेला आहे आणि मी लागलेलो आहे NH48ला. दुपारचे वाजले आहे 2:20. ॲक्च्युली अर्धा 1 तास आम्ही डीमार्टमध्ये थांबलेलो. मम्मीला थोडीशी शॉपिंग करायची होती, त्यामुळे एक छोटासा ब्रेक घेतला. छोटा नाही ॲक्च्युली, तर मोठा झाला ब्रेक. तर ही आहे मित्रांनो खंबाटकी टनल. ही टनल खूप बेस्ट आहे, एकदम रस्ता वगैरे एकदम मस्त आहे, आतमध्ये एकदम स्मूथ आहे. आणि मला जितकी माहिती आहे ना तितकी आहे की जेव्हा आपण या साईडला येतो, म्हणजे सातारा साईडला येतो, तर तेव्हा घाट चढून उतरावं लागतं. बट आता एक नवीन कन्स्ट्रक्शन होते की येणाऱ्यांना पण एक टनल बांधली जाते. तर हा सेक्शन जो आहे ना तो माझा वन ऑफ द फेवरेट सेक्शन आहे. ते बघा, तो रोड जातो ना लेफ्टला, कदाचित तेच कन्स्ट्रक्ट होत आहे नवीन. तर मी काय बोलत होतो की हा जो सेक्शन आहे ना माझा ऑफ दिस पर्टिक्युलर हायवे अँड दिस पर्टिक्युलर रूट, तो खूपच मस्त आहे यार. माझा फेवरेट सेक्शन आहे हा, बिकॉज इथून असं वरून खाली जेव्हा बघतो ना आपण. आता थांबा, हा छोटूसा मला राईट मारू द्या, तो बेंड आहे राईटला तो, आणि तुम्हाला आहे ना पूर्ण असं एक मस्त दृश्य दिसेल पुढच्या रस्त्यांचं. फक्त एकच या रस्त्याचा इश्यू ॲक्च्युली तो स्पीड रिलेटेडच आहे, सेफ्टी इश्यूज आहे. तो आहे की यात रंबल स्ट्रिप्स जे आहेत नाही बघा, हे ते खूपच जास्त धडधड करतात. किती मस्त सुंदर दिसत होता आपला भारताचा झेंडा. तर आता हा जो रोड आहे ना NH48, त्यावर जास्त ट्रॅफिक नाहीच आहे, म्हणजे खूप कमी आज गाड्या आहेत आणि मस्त 90ची स्पीड मी मेंटेन करू शकतो या हायवेवर. आता आज मजा येते यार ड्रायव्हिंगला. दुपारचा टाईम आहे आणि त्यावर वीकडे आहे आज, तर त्यामुळे बिलकुलही गर्दी नाही आहे. शनिवारी आणि एस्पेशली रविवारी मुंबईत जाताना, म्हणजे घरी जाताना मुंबईकडे, तेव्हा भरपूर ट्रॅफिक असतं या रस्त्यावर. बट आज खूप कमी ट्रॅफिक आहे की नाही? बेस्ट रस्ता. तर आता आलेली आहे आपली नीरा नदी, सुंदर नीरा नदी. बघा ना, इतक्या गरमीमध्ये पण इतकं मस्त वाटते पाणी बघून. आणि त्याच्या नीरा नदीवर ब्रिज हा बांधलेला आहे एकदम मस्तपैकी. काय मस्त दिसतंय यार. अजून 190 किलोमीटर आपल्याला कव्हर करायचे आहेत. ते कव्हर करायला आपल्याला लागतील 3 तास आणि 50 मिनिटं. आपल्या या सुपर रिटर्न जर्नीचा फर्स्ट टोल आलेला आहे. हा आहे खेड शिवापूर टोल. 100 का 120चा हा टोल आहे. आज बिलकुल गर्दीच नाही आहे आज, आणि आहे तर एकदम कमी आहे. तर त्यामुळे अपेक्षा ही आहे की फटाफट निघू. तर आता आलेलं आहे न्यू कात्रज टनल, जे आहे 1338 मीटर. तर आता थोड्या वेळात पुणे येईल. जांभूळवाडी याचं ब्रिज गेलं मागे, आणि एकदम सुसाट जातोय यार आज. सुसाट म्हणजे एकदम
80-90 एकदम, आणि बिना रोकून टोकून जातोय मस्त. आणि हा आहे ना, इथे एक स्पीड कॅमेरा आहे हा. इथे फक्त एकदम हळू चालवा बस, 60च्या खालीच ठेवा इथे, नाहीतर मग 2000 फाईन पे करायला रेडी राहा. म्हणून त्या अर्टिगावाल्याने पण मस्त फटाफट स्लो केली. तर आता मी पुण्यामध्ये आलो आहे. ही जी ब्रिज आहे ना पुण्यातलं, हे ब्रिज थोडंसं, या ब्रिजवर दरवेळेस ट्रॅफिक असतं. ॲक्च्युली काय होतं की मागे 3 लेन आहेत आणि आता बघा अचानक 2 लेन झाले, तर त्यामुळे थोडासा बॉटलनेक क्रिएट होतो. बट आता कसं आहे की दुपार आहे अजून, म्हणजे 3:20 झाले आहेत, तर त्यामुळे इतकं ट्रॅफिक नाही आणि आरामात चालतो आहे 20, 30, 40च्या स्पीडने. बट जेव्हा संध्याकाळ होते ना तेव्हा तर फुल वाट, आणि जेव्हा संडेची संध्याकाळ असेल ना तर मग भाई तुम्ही अर्धा 1 तास तुमचा कुठेच गेला नाही, इथेच अडकाल तुम्ही. तर तुम्ही नीट टाईम चूज करून इकडे या ब्रिजवर प्रवास करा आणि ड्राईव्ह करा. बाकीचं काय इश्यू नाही आहे, आज एकदम मस्त वेदर आहे. पण प्रॉब्लेम एक आहे की आता थंडी कमी होते यार. आणि हे बघा 35 डिग्री बाहेरचं तापमान दाखवते, टेम्परेचर दाखवते. तर थंडीला मी मिस करीन, बट आणि उन्हाळा मला बिलकुल आवडत नाही, पण काय करणार. इथे काहीतरी झालेलं आहे, हा ट्रक आहे ना बंद झालेला आहे. ओ भाई, ते आपटलं आहे काय? नाही माहिती नाही आपटलं आहे की नाही, पण काहीतरी झालं इथे. चला इथून आपण पुढे जाऊया परत. तर आता जो मुंबई पुणे एक्सप्रेसवे आहे ना तो फक्त 8 किलोमीटरवर आहे आणि पुणे एकदम रप्पारप पार केलं यार. यार मजा येते यार ड्राईव्ह करायला, ट्रॅफिक नाही आहे. आणि पुण्यामध्ये ते बायकर्स असतात ना असे चालत हवेत, ते पण नाही येत आज. काय माहिती आज काय झालंय लोकांना. पण दुपार आहे आणि आता वाजलेले आहेत 3:45. घरी पोचायला अजून 1 तास 50 मिनटं बोलतोय गुगल. आणि आरामात जाऊ, काही प्रॉब्लेम नाही आहे, काही घाई नाही आहे आम्हाला घरी पोचायला. हळू जाऊ, सुरक्षित जाऊ आणि मजा करत जाऊ. तर आता मी एंट्री घेतलेली आहे आपला माझा फेवरेट मुंबई पुणे एक्सप्रेसवेमध्ये, यशवंतराव चव्हाण हायवे. आता इथून टोटल किलोमीटर आपल्याला आहेत कव्हर करायचे 105 किलोमीटर घरासाठी, जे आपलं पहिलं स्टॉप आहे. आणि मग तिथून बघूया कुठे जायचं आहे. तर आता मस्त मग मिडल लेन पकडून 80-90च्या स्पीडमध्ये जाईल. मध्ये जर मूड झाला तर चहा प्यायला थांबेल, नाही तर नॉन स्टॉप घरी. आज तर बिलकुल गर्दी नाही आहे बघा, काय बेस्ट आहे यार आज. आलेला आहे आपला जर्नीचा सेकंड टोल. हा टोल आहे तळेगाव टोल. इथे आपले 240 रुपीज कट होतील. आणि आज बघा ना बिलकुल गर्दी नाही आहे या टोलवर, एकही गाडी नाही आहे माझ्या समोर. हे समोर दिसतंय तुम्हाला, हे आहे लोणावळा खंडाळा एक्झिट. लोणावळ्याला जायचं असेल तर हा रस्ता पकडा तुम्ही, बट मला जायचं आहे नवी मुंबई साईड, तर मी सरळ जातोय. आतापर्यंत बिलकुल ट्रॅफिक मिळालं नाही यार, काय चालू आहे काय माहिती. आज बिलकुल ट्रॅफिक नाही आहे आणि आज इतकी मजा येते ना ड्राईव्ह करायला, इतकी मजा येते यार. आजचा एक्सपिरियन्स जो माझा एक्सप्रेसवेचा आहे ना तो एकदम बेस्ट आहे, बेस्ट. इनफॅक्ट पुण्याला पण ट्रॅफिक नव्हतं आणि बिना ब्रेक घेऊन फक्त एक ब्रेक घेतलेला तो उसाचा रस पियायला. नंतर एकही ब्रेक नाही घेतला, नॉनस्टॉप चालतोय आणि मजा येते नॉनस्टॉप चालायला पण. तर हे बघा घाट स्टार्ट होणार आहे 500 मीटरनी, जो आपला लोणावळा खंडाळ्याचा घाट आहे तो. तर घाटवर पण मला तर अजूनपर्यंत ट्रॅफिक दिसत नाही आहे. बघा घाट सुरू होते लिहिलं आहे. अरे
बिलकुल ट्रॅफिक दिसत नाहीये, एकदम आरामात एकदम हळू क्रॉस करीन हा घाट. हे बघा मला एव्हरेज काय मिळतं या 20.2 किलोमीटर पर लिटर या पेट्रोल इंजिनमध्ये. 1.5 लिटर नॅचरल एस्पिरेटेड आहे की नाही, एकदम बेस्ट एव्हरेज. बिकॉज आज एव्हरेज का खूप मस्त मिळतं माहिती आहे, बिकॉज आज गाड्याच नाही आहेत. आज जास्त गाड्या नाही आहेत, गाड्या आहेत पण इतके गाड्या नाही आहेत की एकदम ट्रॅफिक क्रिएट करेल ना तर कंडिशन क्रिएट करेल. आतापर्यंत भरपूर सारे बॉटलनेक्स मिळाले, डायव्हर्जनसुद्धा आहेत अजून या हायवेमध्ये बिकॉज कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. पण तरीसुद्धा मला मायलेज मिळतं आहे, ॲव्हरेज मिळतं आहे 20.2चा यार. तर आई तुला इथे काय खायची इच्छा होते? वडापाव आणि चहा. हो हो हो. मी मस्त 2 वडापाव खाल्ले आणि 1 चहा घेतला. आणि आता लास्ट जे स्टेज आहे ना जर्नीचं, ते आम्ही आता कंटिन्यू करणार आहे. तर हे बघा पुढच्या सीटवर कोण आलंय. तर रेडी लास्ट स्टेज साठी? ओके रेडी. तर चला घरी आता पोचायला किती वेळ आहे अजून सांगतो. 40 किलोमीटर आहेत जे कव्हर करायला आपल्याला लागणार आहेत फक्त 50 मिनिटं यार. तर बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. तर आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 5:40 आणि तुम्ही लेफ्टला बघू शकता की सन आता सेट होणार आहे, आता सूर्यास्त होणार आहे थोड्याच वेळात. आणि आता जे दृश्य आहे ना आणि आता जे वेदर क्लायमेट झालेलं आहे ते एकदम थंड होत आहे. 35 डिग्री सेल्सिअस होतं जेव्हा मी पुण्याला होतं अराउंड 1 तास आधी, आणि आता फक्त 30 डिग्री आहे. रात्री अजून थोडंसं कमी व्हायची शक्यता आहे आणि कमी होईलच आता. तर आपल्या या जर्नीचा शेवटचा टोल आलेला आहे. हा टोल आहे खालापूर टोल, जिथे उरलेले 320 रुपयांपैकी जे आधी 240 रुपये भरलेले तर उरलेले 80 रुपये इथे कट होतील. समोर इतकं सुंदर दृश्य झालेलं आहे ना या लेफ्टच्या सनसेटमुळे, जो आता सूर्यास्त होणार आहे, जो आता सेट होणार आहे सन, आणि काय मजा येते बघायला. आता थंड थंड वेदर झालेलं आहे आणि समोर मस्त ऑरेंज पिंकिश असा वेदर आहे. तर मित्रांनो घरी आलेलो आहे मी, फ्रेश वगैरे झालो, आंघोळ वगैरे केली. जर तुम्हाला हा ट्रॅव्हलवाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव आहे रिलॅक्सिंग वीकेंड ड्राईव्ह. चला बाय बाय. हर हर महादेव, हरे कृष्ण. बाय बाय.